नेविल अल्फान्सो, डेप्युटी डायरेक्टर बाब संदीप फळदेसाय, म्हणजे समोर आशिल्ल्या सगळ्या शेतकार भयणींनो आणि भावांनो, बाकी एग्रीकल्चर डिपार्टमेंटाचे सगळे स्टाफ, सगळ्यात पयली हांव डिपार्टमेंटाचो मँगो शो 2024 लायल्या बद्दल तांचे खूब खूब अभिनंदन करता. तुमी नेटान ताळयो मारून अभिनंदन करात. दुसरें अभिनंदन तुमचें करता की 1000 पेक्षा चड शेतकरी आयच्या ह्या मँगो शोज 2024 हेतूर वांटेकारी जाले. जे आंबे घेवन आयले, लोणचें घेवन आयले, साठां घेवन आयली, त्या बद्दल तुमचेंय सगळ्यांचें अभिनंदन. तुमीच तुमकां ताळयो मारात. एग्रीकल्चर डिपार्टमेंटात पयले फावटी अशा पद्दतीचो मँगो शोज कला अकादमीच्या ह्या आवारांत लावन दाखोवन दिलें की जवळपास 75 तरेच्यो वरायटी घोटा पासून मानकुराद पर्यंत ह्यो गोंयांत जाता आणि ताज्याय पासून वेगवेगळे 350 तरेचे प्रॉडक्ट आंब्याच्या पासून आमी तयार करपाक सोदता आणि तयार करता, गांवांतल्यान तयार करता. हें पळोवन खूब खूब अभिनंदन दिसता. मानकुराद आंब्याक आमकां सगळ्या जाणांक खबर आसा, आमकां एक्सपोर्ट करपाची गरज ना, गोंयांतूच ताका गिरायक आसा. म्हाका दिसता आयच्या घडीक सुद्दां रेट 1000 रुपया आहा, 1000 रुपया डझन हाज्या सकयल येवंक ना. बाकीच्या आंब्याचो 300-400 रुपया डझनाचेर आयला आसतलो. गोंयचो लोक स्पेशली मानकुराद आंबो खावपाकूच प्रिफर करता. त्या खातीर तो आमकां भायर एक्सपोर्ट आनी करचो पडना. ताका गोंयांतूच खूब मोठें मार्केट एवेलेबल आसा. बट एकंदर जर पळयत म्हणजे मानकुराद सोडून उरलेले आंबे आनी उरलेली घोटां किंवा तेजे बाय प्रॉडक्ट जितके आमी तयार करता ते कमर्शलायज पद्दतीत तयार जावपाची गरज आसा. आमी जेन्ना स्वयंपूर्ण गोंय ह्या कन्सेप्टाच्या सकयल म्हाका दिसता आज फक्त तुमी सगळ्यांनी वेगवेगळ्या पद्दतीचे लोणचे, गोड लोणचें आसतलें, तिखट लोणचें आसतलें, आंबट लोणचें आसतलें किंवा आंब्याचे प्रॉडक्ट म्हणजे केक पासून ते सगळे तयार केल्ले विविध प्रॉडक्ट, साठां आसतलीं, हे सगळे कमर्शियल पद्दतीत आनी ते टिकाऊ पद्दतीत कशा पद्दतीत चड दवरतले हेज्या खातीर म्हाका दिसता टॅक्नॉलॉजीचो यूज करपाची गरज आसा. आनी तो टॅक्नॉलॉजीचो यूज आमचे ICR म्हणजे डायरेक्टर परवीन कुमार हांगासर आसा. जे कोण शेतकरी आजून ICRान वचूंक ना किंवा जेंच्यांनी ट्रेनींग घेवंक नात ते आपापल्या ZDO कन्सर्न ZDO कॉन्टॅक्ट करात. ZDO 30 जाणांची बॅच रेडी करून तुमकां ICR जे ओल्ड गोवा हांगासर आसा थंय व्हरपाची तयारी दवरतले. तुमकां जे प्रॉडक्ट तयार करपाक जाय आनी नॉट ओन्ली द मँगो बट शेतकऱ्याचे डबल इन्कम कशें जावचें हाजे तेंच्या कडेन वेगवेगळ्या पद्दतीत तांच्यांनी स्वता एक्सपेरिमेंट केल्यात. आनी गोंयचो बुकलेट म्हणजे डबल इन्कम ऑफ द फार्मर्स आनी इंटिग्रेटेड फार्मींग हाजेर तेंच्यांनी वेवस्थीत रित्या एक पॉलिसी तयार करून जी गव्हर्मेंटाक दिल्या त्या प्रमाणे जर आमी शेतकारांनी काम केलें आसत जाल्यार म्हाका दिसता ताजो खरो फायदो हो सगळ्या शेतकऱ्यांक जावपाक शकता. म्हणून ज्या ज्या गोंयच्या शेतकऱ्यांक इंट्रस्ट आसा आनी जेणी ICR अजून पळोवंक ना, जेणी ICRाचेर अजून ट्रेनींग घेवंक ना, त्या सगळ्या शेतकऱ्यांनी ICRांत वचून ट्रेनींग घेवची जेणे करून त्याचो फायदो आमच्या खऱ्या अर्थात सगळ्या शेतकऱ्यांक जातलो. आमी ताकाच लागून एग्रीकल्चर कॉलेजूय सुरवात केल्या. ती आमच्या ओल्ड गोवा हांगासरच आसा. अंदू सेकंड इयरची बॅच आसा. इन लाँग रन म्हणजे ज्या स्टुडंट्साक एग्रीकल्चराचो इंट्रस्ट आसा तेणी हाज्या पयलीं भायल्या म्हणजे दुसऱ्या स्टेटींत वचून भुरगे शिकताले. पण आतां आमी ओल्ड गोवा हांगासर कॉलेज सुरवात केल्ल्या कारणान 12वी सायन्साच्या उपरांत एग्रीकल्चराक एडमिशन घेवपाक मेळटा आनी त्या भुरग्यांनी येवन एग्रीकल्चराक एडमिशनूय घेवचें जेणे करून लाँग रन आमकां बरे फार्मर्स तयार जावपाक जाय. भुरग्यांक एग्रीकल्चराचो इंट्रस्ट क्रिएट जावपाक जाय. एग्रीकल्चर ही सुद्दां एक बरो बिझनेस आसा, बरी इंडस्ट्री आसा. अशा पद्दतीत सगळ्यांनी तेच्या कडेन पळोवचें म्हणून आमी एग्रीकल्चर कॉलेज सुरवात केल्या आनी त्या एग्रीकल्चर कॉलेजांत एडमिशन घेवन अशाच पद्दतीचे वेगवेगळे रिसर्च ICRाच्या बरोबर सुरू करून ताजोय लाँग रन फायदो हो आमच्या सगळ्या शेतकऱ्यांक जातलो. म्हाका दिसता द गव्हर्मेंट ऑफ इंडिया, भारत सरकार आमकां वेगवेगळे फूड प्रोसेसींग किंवा फ्रूट प्रोसेसींग हे करपा खातीर 70% पर्यंत सबसिडी दिता. आमच्या गोवा बायोडायवर्सिटी बोर्ड हांच्या वतीन आमी फ्रूट प्रोसेसींग ट्रेनींग कम ताका सपोर्ट दिवपाची सुरवात केल्या. आतां पर्यंत गोंयकार फक्त काजू प्रोसेसींग हे एकाच युनिटा कडेन पळयताले की काजूचो बारकेलो कारखानो घालपाचो.
ह्याच युनिटा कडेन पळयताले. बट फूड प्रोसेसींग ह्या युनिटा कडेन पळयता आसतना जितके रॉ मटेरियल्स गोंयांत जाता किंवा नेबरींग स्टेटीत जाता तेजो फूड प्रोसेसींग वीथ द 70% सबसिडीज वीथ द गव्हर्मेंट ऑफ इंडिया आनी ताका तेको जो जाय सपोर्ट जो जाय तो गव्हर्मेंट ऑफ गोवाय दिवपाक तयार आसा. हातूंतल्यान जर आमी केले जाल्यारूय तो खूब मोठो बदल हो गोंयांत आमी एग्रीकल्चराच्या बाबतींत करूं शकता. ताका लागून गोंयच्या समेस्त सगळ्या शेतकऱ्यांक इंटिग्रेटेड फार्मींग हो कन्सेप्ट हांवें इंटिग्रेटेड फार्मींग कित्याक म्हटलां, आजुनूय गोंयकार एग्रीकल्चर कमर्शियल पद्दतीत कशें जावचें हाज्या कडेन लक्ष दिना. आंबे आसत किंवा काजी आसत, आमी ज्यो आमच्या आज्यान लायल्या किंवा पणज्यान लायल्या त्योच आजून खायज आसा. आमी लायना. आतां आमी जर लायल्यो ना जाल्यार आमच्या सेकंड जनरेशनाक त्यो खावपाक मेळच्यो ना. कारण तुमी जर पळयशात जे लायिल्ले तेजें प्रोडक्शन आतां अर्द्यान जालां. आमी सगळे जाण फक्त खंयचेंय प्रोडक्शन काजूचें आसूं किंवा आंब्याचें आसूं ना अंदू काजी लागोकूच ना किंवा अंदू आंबे लागोकूच ना हें उतर आमच्या तोंडांतल्यान सहज येता. बट वर्सभर ज्या पद्दतीत त्या काजूची किंवा आंब्याची जी आमी काळजी घेवपाक जाय ती खरेंच काळजी घेतल्या काय कितें हाज्या कडेन कोणूच पळयना. हाज्या खातीरय जांकां ट्रेनींग जाय ती आमच्या झोनल एग्रीकल्चर ऑफिसाच्या वतीन तालुका लेवलाचेर दिता. ती तुमी ट्रेनींग घेवची इंटिग्रेटेड फार्मींग करपाक. हांव इंटिग्रेटेड फार्मिंगाचेर कित्याक उलयतां, भात लावप ही एकूच शेती न्ही. आज आमी पळयता की आमकां जे फॉडर लागता ग्रीन फॉडर ते लॅक्स ऑफ म्हणजे वर्साक तशें पळोवंक गेल्यार 2 ते 3 कोटी रुपयाचे फॉडर्स हे आमी भायल्या स्टेटींतल्यान गोंयांत हाडटा. फक्त मको जेका आमी ग्रीन फॉडर म्हणटा तो जर आमी गोंयांत लावपाक घेतलो सुद्दां आसत जाल्यार इतक्या मोठ्या प्रमाणांत पयशे आमच्या गोंयच्या फार्मरा कडेन उरूं शकता. इंटिग्रेटेड फार्मींग म्हणटा आसतना काजी आसा त्याच काजींनी आमी हळद लागवड ही खूब मोठ्या प्रमाणांत करपाक शकता. पण ती हळद लागवडीचेर आमी कोणूच भर दिना किंवा आमी ते कमर्शियली म्हणजे तेज्या पासून आमी पयशे आमकां मेळटले हाज्या खातीर लायना. फक्त आमी ती लावपाक जाय म्हणून काजीचे 4 बेश्टेच ते 4 हे उडय ती लागतली. ह्या इंटेन्शनान वचून आमकां पयशे शेतींतल्यान मेळूं शकना. आमकां अशे शेतकरी जाय की तेणी ठरोवन आपल्या शेतांतल्यान इन्कम हे आपल्याक कमीत कमी 5 लाख रुपया तरी मेळपाक जाय. कमीत कमी 5 लाख रुपया तरी मेळपाक जाय. हाजो इंटेन्शन दवरून जर काम केलें जाल्यार म्हाका दिसता निश्चित रित्या ताजो फायदो हो आमकां सगळ्यांक शेतकरी म्हणून जावं. म्हाका सांगपाक प्रावड फिलींग आसा की हांव स्वता फार्मर, हांव एग्रीकल्चरिस्ट आसा आनी एग्रीकल्चरांतल्यान एवरी इयर ना म्हटलें जाल्यार 1.5 लाख रुपयाचो इन्कम म्हाका स्वताक येता. आनी हांव म्हाज्या इन्कमान आसत किंवा फायल करता आसतना सुद्दां आसत हांव स्वता शेतकरी म्हणून नॉमिनी बरयता आनी म्हाजो एग्रीकल्चराचो इन्कमूय बी दर वर्सा येता तो दाखयता. ल्हानशे कुळागर आसत, ल्हानशे भाट आसत, हे जरी असले जाल्यार ते कल्टिवेट करपाक आमी जर शकले जाल्यार तितूंतलो इन्कम जो आसा पळय न्ही होय खूब मोठ्या प्रमाणांत आमकां सगळ्या जाणांक मेळूंक शकता. म्हणून म्हाका हांव गोंयच्या समेस्त शेतकऱ्यांक आज सांगपाक सोदतां की तुमकां शेत लावपाक म्हणजे फक्त भातच न्हय तर वेगवेगळ्या पद्दतीचें एग्रीकल्चर करपाक जो सपोर्ट जाय आमच्या एग्रीकल्चर डिपार्टमेंटा कडल्यान, आमच्या WRD वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटा कडल्यान किंवा आमच्या हॉर्टिकल्चर डिपार्टमेंटा कडल्यान आमी प्रोक्युअर जे आसा तुमी कितें लायता तें आमी विकत घेता आनी आमी विकत घेवन तुमकां वीथ मिनिमम सपोर्ट प्रायज म्हणजे आमी डायरेक्टूय विकत घेता आनी मिनिमम सपोर्ट प्रायज ह्यो दोनूय गजाली आमीच तुमचे प्रॉडक्ट विकत घेता आनी मार्केटान व्हरता. म्हणजे हे खंयच्याच राज्यांत अशा पद्दतीत डायरेक्ट विकत घेवप जायना. पण ते आमचें हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशन करता. म्हणून म्हाजी तुमकां रिक्वेस्ट आसा, गोंय हें एकमेव राज्य आसतलें जे एग्रीकल्चरांनी केल्लो प्रोड्यूस म्हणजे म्हाका खबर आहा फाटले फावटी तेणी म्हणजे काकडी आसतली किंवा चिटकी आसतली, मिरची आसतली किंवा भेंडे आसतले, हे तुमी जितकें प्रोडक्शन केलां तितकें आमी विकत घेतलां आनी आमी बेश्टेच स्वयंपूर्ण म्हणना. फाटले फावटी आमी स्वता म्हणजे भेंडो जो आसा हो एक्सपोर्ट करपाक शकले. हांगासल्यान आमी बेळगांव वापस धाडलो आमी म्हणजे विकलो. त्या खातीर तुमी जितक्या मोठ्या प्रमाणांत प्रोडक्शन करतले आनी तुमकां ह्या सगळ्या डिपार्टमेंटांतल्यान जो सपोर्ट जाय तो सपोर्ट तुमचो आमचो ZDO कडेन. हांव ZDOक ऑलरेडी इन्स्ट्रक्शन्स दिल्या की शेत पुनर्जिवीत करपा खातीर तुमकां जो सपोर्ट जायो
तो तुम्ही सगळ्यांनी आपापल्या झेडिओ कडेन वो सपोर्ट आमकां जाय तर तुमच्या फार्मर म्हणजे FPO फार्मर्स प्रोड्युसिंग ऑर्गनायझेशन्स जे ज्या तालुक्यात जाल्या त्यांच्या मार्फत किंवा तुमचे फार्मर्स क्लब आसत ताज्या मार्फत तुम्ही झेडिओ कडेन दियात. आमकां जरी फाल्यां सकाळी क्रोड्स ऑफ रुपीज जरी स्पेंड करचे पडले आमी करपाक तयार आहा, बट लॅक्स ऑफ रुपीज तुमकां इनकम जावपाक जाय. हांव बेश्टें सांगना. आमी बांदपा खातीर खूब कडेन कोट्यांनी रुपया मोडटा, बट तेजे लाखांनी रुपया शेतकऱ्यांक मेळपाक जाय जाल्यारूच तेजो सरकाराक फायदो. जाल्यार आमी कोट्यांनी रुपया जे मोडटा ते आमचे फुकट वयतले. म्हणून हांवें म्हटलां जशें आत्ताच आमचे बाब रवी नायक एग्रीकल्चर मिनिस्टर हांच्यांनी सांगलें, फक्त म्हणजे तांच्यांनी सांगलें की तुमी फक्त झाडां लायात, आमची दिवपाची तयारी आहात. ओके, त्या खातीरच हांव सांगता आसतना सांगतलो की फक्त झाडांच न्ही, तुमकां टॅक्निकल सपोर्ट, तुमकां त्या ठिकाणी जाय तो फायनान्शियल सपोर्ट, तुमकां जाय तो म्हणजे मार्केटींग सपोर्ट, हे सगळें दिवपाची आमची तयारी आसा. आनी हाज्या उपरांत आनी एक गजाल हांव मुद्दामून मेन्शन करतलो की हॉनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हेणे पयले फावटी शेतकऱ्याक किसान क्रेडीट कार्ड दिलां. तुमकां कॉपरेंतल्यान पयशे 10,000 रुपया घेवपाची गरज ना. जे कॉपरेचे 5% इंट्रस्ट घेवन 12 60% जाता. जर तुमी शेतकरी आसात, तुमच्या नांवार किंवा तुमच्या कोणाय घरांतल्या कोणाच्या नांवार जर 114 आसत, म्हणजे एग्रीकल्चराचो खंयचोय जरी आसत, जाल्यार तुमी डायरेक्टली स्टेट बँकेन चलात नाल्यार खंयच्याय नॅशनलायज बँकेत चलात, ताच्या कडल्यान किसान क्रेडीट कार्ड घेयात. आनी किसान क्रेडीट कार्ड घेतल्या उपरांत मिनिमम टू मिनिमम जर तुमची 50,000 स्क्वेअर मिटराच्या वयर जागा आसत जाल्यार तुमकां 1,00,000 रुपया आमी जशें म्हणटा तुमी रेगुलर पेमेंट केले जाल्यार 0% रेट ऑफ इंट्रस्टाचेर तुमकां पयशे मेळटा. तुमी 1,00,000 रुपया ओनू घेवपाचो आनी दर म्हयन्याक 10,000 रुपया भरपाचे 12 म्हयने, म्हणजे तितूर तुमकां किंवा 10 म्हयने तुमकां परत 1,00,000 रुपया आसा तसो नॅशनलायज बँक दिता. जर खंयची बँक दिना जाल्यारूय आमच्या झेडिओंक सांगात, आमच्या थ्रू झेडिओ ते म्हाज्या पर्यंत मॅसेज पावयतले किंवा मिनिस्टरा पर्यंत. किसान क्रेडीट कार्ड हाजेर 0% रेट ऑफ इंट्रस्टान आमी पयशे दिता. त्या खातीर तुमी नॅशनलायज बँकेन वचून घेवचे. फक्त शेतकऱ्याक न्ही, जो नुस्तेकार आसा, दूदकार आसा, ताकाय किसान क्रेडीट कार्ड दिता. हाज्या व्यतिरिक्त आमी किसान फसल बिमा योजना दिता. म्हणजे तुमकां जरी फाल्यां सकाळी लायिल्लें शेत हें पिकलें ना जाल्यारूय तुमकां इन्शुरन्स जो शेताचो करपाक जाय तो इन्शुरन्स आमी दिता. तिसरी गजाल आमी सॉयल हेल्थ कार्ड दिता. आमी फक्त आमचेच हेल्थ तपासिना, जमनीचे हेल्थ जे आसा पळय न्ही, म्हणजे आतां जमीन तपासपाची गरज आसा. तुमी जर तुमच्या झेडिओक सांगशात की आमची जमीन मातशी तपासून दी, त्या जमनीन कितें कितें आतां कसल्या पद्दतीचे सारे घालपाक जाय किंवा कशा पद्दतीचे ऑर्गेनीक सारे घालपाक जाय जाल्यार तेंय तपासून ते सॉयल हेल्थ कार्ड दिता. एकदां जमीन तपासली काय तिका लागपी कितें घालपाक जाय भितर ते आमचे झेडिओ सांगता. म्हणून हांव समेस्त गोंयकारांक आव्हान करता की आमी एडवान्स एग्रीकल्चर जे आसा पळय न्ही, पारंपारीक शेती सोडून एक स्टेप आमी फुडें वचपाक जाय. आनी गोंयांत त्या पद्दतीचो सपोर्ट जो आसा हो एग्रीकल्चर डिपार्टमेंटाच्या वतीन पुराय आमी सुरवात केला. हांव म्हज्या शेतकऱ्यांक सांगता की तुमीच एक पावल फुडें वचपाक जाय. तुमी तुमच्या झेडिओक कॉन्टॅक्ट करचो जो तालुका लेवलाचेर ऑफिसान आसा किंवा स्वयंपूर्ण मित्र जे आतां कोड सोंपल्या उपरांत परत जे येवपाक लागतले त्यांच्या मार्फत सुरवात करचो, जेणे करून पुराय तेंको हो तुमकां सगळ्या जाणांक झेडिओ डिपार्टमेंटाच्या वतीन मेळटलो. आयज मँगो शोच्या वतीन आमी वेगवेगळे आंबे हे कला अकादमीत पावले. वेगवेगळे आंबे हे आमी पळोवपाक शकले. म्हणजे धाकल्या घोटा पासून तो व्हडलो अल्फान्सो आंबो सुद्दां जो आसा पळय न्ही, हो जे आंबे आहा अशा पद्दतीचे आंबे वेगवेगळे आमी पळयले. म्हणजे एक आंबो तर नाल्लाय जो आसा अशाय पद्दतीचो आंबो आमकां हांगासर पळोवपाक मेळ्ळो. आनी हे सगळें गोंयांत जाता हें पळोवनूय बी मनाक खूब बरें दिसता. पण हे सगळें कमर्शलायज पद्दतीत जावचें इतकेंच तुमच्या लागीं मागता. आनी शेतकरी हो खऱ्या अर्थात स्वयंपूर्ण जावचो ताच्या खातीर तुमकां पुराय तेंको बाब रवी नायक हांच्यांनी म्हटल्या त्या प्रमाणे आंबे खायात. आमी सिजनल फ्रुट्स सगळ्या जाणांनी खावपाक कांयच हरकत ना. हो बरो सिजन आसा की जेतूर फणस आसतले, आंबे आसतले, काण्णां आसतलीं, चुन्नां आसतलीं, अशीं कितलींशींच फळां
हे आमच्या गोंयांत जाता. सुंदर अशा गोंयांत स्वादिश्ट अशी फळां ह्या सिजनात जरी आमी गरमी चड आसली आसत जाल्यार ह्याय गरमीच्या हेतूंतल्यान चुन्नां काण्णां वेगवेगळी फळां जाता तेजो आस्वाद हो समेस्त गोंयकारांनी घेवचो आनी कितलें सुंदर आमचें गोंय आसा हें सगळ्यांनी दाखोवन दिवचें. स्वयंपूर्ण गोंय करपाक तुमचो सगळ्यांचो तेंको आसचो. देव बरें करूं. कृषी शिक्षण, कृषी व्यवसाय